अदिती, चला लवकर निघायचंय ना? अदिती, हे माहित नाही का, पण मला असं वाटतंय आज आपण नको जाऊया ऑफिसला. काय? मला खूप भीती वाटतेय जय. भीती उद्याही वाटणार. मग उद्याही जायचं नाहीये का ऑफिसला? अदिती, मी तर म्हणतो आपण लवकर जाऊयात ऑफिसला. कोणी यायच्या आत अरविंद काकांना गाठूयात, बघूयात त्यांच्याशी पुन्हा काही बोलता येत आहे का. आणि हे काय चाललंय सकाळपासून? जय, सकाळपासून माझा डावा डोळा सतत फडफडतोय. ऑफिसमध्ये जर काही... अदिती प्लीज कम ऑन. ठीक आहे, मी काकूंना जाऊन सांगते. या, आज उपमा केलाय बर का? काकू, मला नकोय. का? मला भूक नाहीये. अगं वेडी आहेस का तू? उपाशी पोटी गेलीस तर ऍसिडिटी होईल. तरी चल. अरे जय, तू तरी खा. नाही काकू, नको. आम्ही कॅन्टीन मध्ये खाऊ काहीतरी. अरे चल चल. जय, अरे थांबा थांबा. अरे थांबा, हे डबे तरी घेऊन जा. झालं, दारातच शिंकलास. तेच ना काकू, सकाळपासून माझाही डावा डोळा फडफडतोय. जय ऐक ना प्लीज, आज आपण नको जाऊया. अदिती कम ऑन प्लीज. हे असं काही नसतं शकून अपशकून वगैरे. हे बघ, निघालेला माणूस ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचला ना तर त्याला लेटमार्क लागत नाही, आणि वेळेवर नाही पोहोचला तर त्याला लेटमार्क लागतो. इतकं साधं सोपं सरळ आहे सगळं. आणि आपण आता ऑफिसला नाही गेलो ना तर पगार कापला जाईल आपला. चला. तो म्हणतोय तेही बरोबर आहे. काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. ठीक न व्हायला काय झालंय काय? नाही काका, काही नाही. काही नाही म्हणजे नक्की काहीतरी आहे.